गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भवानी आई हे उभ्या महाराष्ट्राचं कुलदैवत. हिंदवी स्वराज्याची स्थापना करायची प्रेरणा शिवरायांना ज्या आदिशक्तीने दिली ती आदी लक्ष्मी भवानी आई. भक्तांना अडचणीतून मार्ग दाखवणारी, संकटांमधून अलगद सोडवणारी आणि यशाची नवी शिखरं गाठायची प्रेरणा देणारी जगन्माता भवानी देवी. मुंबईत दादरजवळ नायगाव इथं वसणाऱ्या भवानी देवीच्या कृपाप्रसादाचा लाभ रंकांपासून ते रावांपर्यंत अनेकांनी घेतला. म्हणूनच नवसाला पावणारी आदिशक्ती आदी माता असा लौकिक आहे या नायगावच्या भवानी मातेचा. या भवानी मातेच्या अलौकिक दिव्य शक्तीची प्रचिती अनेकांना आतापर्यंत आली आहे. भवानी मातेच्या वास्तव्यानं नायगावचा परिसर पुनीत झालाय. त्या जगन्मातेची ही गाथा. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियता प्रणता स्मता. या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शब्दिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. या देवी सर्वभूतेषु विष्णुमायेति शक्तिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. प्रतिवर्षी साजरा होणाऱ्या नवरात्रोत्सवातून नायगावचं भवानी माता मंदिर हे आकाराला आलेलं आहे. हे भवानी माता मंदिर जागृत स्वरूपाचं असून त्या तिथल्या देवीबद्दल लोकांच्या मनात विशेष श्रद्धाभाव निरंतर जागृत असतो. ह्या देवीबद्दल अनेक प्रकारच्या कथा आणि आलेले अनुभव लोक आपल्याला सांगतात. माझ्या दृष्टोत्पत्तीस आलेली गोष्ट अशी की पूर्वी ह्या विभागात मारामारी झाली नाही असा दिवस जात नसे. काहीतरी तंटे बखेडे रोज चालू असत. हे मंदिर झाल्यापासून त्या देवीनं आपलं शांत स्वरूप सिद्ध केलेलं आहे आणि त्यामुळे इथलं वातावरण आता खूपच आरामदायी सुखशांतीचं असं आहे आणि त्यामुळे रहिवाशांनाही आनंद वाटतो. देवीचा लौकिक इतका वाढला आहे की अक्षरशः नवरात्रोत्सवात लाखो लोक इथं दर्शनासाठी येतात आणि मनोभावे देवीची सेवा करतात. मी सुद्धा प्रतिवर्षी न चुकता नवरात्रात देवीच्या दर्शनाला जातो. इथले कार्यकर्ते अतिशय निरलस असे आहेत, सेवाभावी आहेत आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे हा उत्सव हे 9 दिवस कसे साजरे होतील ह्याकडे त्यांचं पूर्ण लक्ष असतं. 1944 मध्ये नायगाव सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाची स्थापना झाली. ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी सुरू असणाऱ्या स्वातंत्र्याच्या लढाईचा तो काळ. लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी राष्ट्रनिर्मितीमध्ये सामाजिक ऐक्याची गरज लक्षात घेऊन सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली होती. आपल्या घरातल्या लाडक्या दैवताला घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी आणून बसवण्यामागचा विचारही तितकाच महान होता. परकीय शक्तींची लढा द्यायचा तर भारतीयांनी आपसातले मतभेद विसरून एकत्र यायला हवं ही जाणीव सामाजिक धोरणांना होती. त्याच भावनेचा आविष्कार नायगावमध्येही उमटला. नायगावच्या चाळ क्रमांक 19 मध्ये पुठ्ठ्याची देवी बसवून 1944 मध्ये सार्वजनिक नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. बदलत्या सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भात या छोट्याशा घटनेचं महत्त्व अनन्यसाधारण असं होतं. पुढच्याच वर्षी 1945 मध्ये
चाळ क्रमांक 1 आणि 19च्या पटांगणात भवानी मातेच्या मूर्तीची स्थापना करून नवरात्रोत्सव ज्या जल्लोषात साजरा केला, तोच उत्साह, तोच जल्लोष आणि तीच भक्तिभावना आजही कायम आहे. त्या जागेवर नवरात्रोत्सव साजरा करायची जी परंपरा सुरू झाली ती आस्थायागत अविरत सुरूच आहे. विचार केला की कुठं करायचं, आपल्याला जागा कुठे, आपण जर समजा कुठला उत्सव करायचा, गणपती उत्सव करायचा की नवरात्र उत्सव करायचा. मग सांगितलं बाबा गणपती उत्सव जिकडे तिकडे त्याच्या घरात असतो, आपण नवरात्र उत्सव देवीची स्थापना करायची कुठे, त्याला जागा कुठे आणि देवी आणायची कुठे, कशी आणि कोण करणार. त्यासाठी आम्ही 10-12 मुलं आमचे बोलायला, अरे म्हटलं त्याच्यामध्ये मग प्रामुख्याने आमच्यामध्ये हे बाबूलाल शेठ मंडपवाले, त्याच्यानंतर हे बाळशेठ रायकर, रामभाऊ रायकर, त्याच्यानंतर पांडुरंग मोते, भगवान मास्तर पवार, त्याच्यानंतर हे ढकलू मुनीशन, हरिरामा माळकर, रामचंद्र फाटक, तुकाराम फाटक, हे असे शिंदे मामा वगैरे, आमचे भाऊ कृष्णराव खोपकर, असे आम्ही त्यावेळेला जमून विचार केला का काय आपण इथे एक स्थापना इथे या 2 तळेमध्ये कुठे करायची. बाबूला बोलले की आमच्या तळाला एक पॅसेज आहे ग्राउंड फ्लोअरला 19 नंबरमध्ये, तिथे एक जागा आहे, आता हल्ली तिथे ते वाचनालय बांधलेलं आहे, त्या ठिकाणी आपण तिथे देवीची स्थापना करायची. बरं, आता देवीची स्थापना, देवी आणायची कुठून, कसली काय करायची देवी. ते म्हणते नाही, आपण आता सध्या आपण काय करायचं, आपण एखादी पुठ्ठ्याची देवी बनवायची आणि ते 2 तळी पॅसेजमध्ये माळ्यावर खाली बसवायचं. माळ्याचे म्हणजे लोकांची म्हणजे परमिशन पाहिजे, माळ्याच्या लोकांना परमिशन. बाबूला शेठ बोलले की हरकत नाही, मी घेतो, मी ते राहतो ना, ते खाली तळाला राहतात. त्यांनी मग 20 खोल्यांची परवानगी घेतली. त्यावेळेस मात्र बुजुर्ग जरा वडील मंडळी होती, आता ती सध्या आमच्यामध्ये नाही आहे, त्यावेळेस जरा दुःख होतं. तर मग त्या लोकांची परमिशन घेऊन त्या तिथे देवी बसवायचं आम्ही नक्की केलं. नंतर देवी बसवली तर आता त्याला मदत वगैरे कशी काय, मदत करून काय करायची, कसली तर देवी पुट्ट्याची बसवली, पूजाचा प्रोग्राम काय करायचे. तर मी थोडासा एक भजनी कलाकार होतो, तर म्हटलं चला आपलं आमची भजन मंडळी पण होतं माझी, पेटीवर हातपेटीवर पकवाज मधून वगैरे असे बाजू आम्ही तिथे भजनाचे कार्यक्रम म्हणजे काहीतरी पाहिजे ना देवी म्हणून, आपलं नवरात्र उत्सव जागरण करायचं, मग भजन आम्ही करायचो.